नमस्कार, गणेश ब्लॉग्स मध्ये आपलं स्वागत आहे। तर आज आपण व्हिडिओ यासाठी बनवत आहे की जी MSF ची 75 नंबरची बॅच आता ट्रेनिंग साठी बोलवण्यात येत आहे आणि हे 8 जून 2026 पासून जवळजवळ 2500 मुलांना ट्रेनिंग साठी बोलवण्यात येणार आहे। आणि हे ट्रेनिंग कुठे होणार आहे याच्याबद्दल सविस्तर माहिती, ट्रेनिंग मध्ये कोणते कोणते मुद्दे महत्त्वाचे आहेत, ट्रेनिंग साठी काय काय गोष्टी तुम्हाला घेऊन जायच्या स्वतःच्या खर्चाने, ट्रेनिंग साठी किती फी लागते, ट्रेनिंग मध्ये सुट्ट्या, याचं सर्व नियोजन, याच्याबद्दल सर्व डिटेल्स या व्हिडिओमध्ये देणार आहे। व्हिडिओ थोडी मोठी होईल परंतु MSF बद्दल आणि MSF च्या ट्रेनिंग बद्दल तुम्हाला कोणताही डाऊट राहणार नाही। कशा पद्धतीचं ट्रेनिंग होतं, किती दिवसाचं ट्रेनिंग होतं, याची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये देणार आहे। जर तुम्ही या गणेश ब्लॉग्स या चॅनलवर प्रथम आला असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ तुमच्या MSF च्या मुलांपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा। तर आपण व्हिडिओला सुरुवात करू आता। तर व्हिडिओमध्ये प्रथम तुम्हाला सांगतो, MSF महाराष्ट्र सुरक्षा बल म्हणजे MSF याची 75 नंबरची बॅच आतापर्यंत 74 बॅचचं ट्रेनिंग कंप्लीट झालेलं आहे। त्याचे काही मुलांना जॉईनिंग भेटलेले आहे, केलेले आहे मुलांनी। तर 75 नंबरची बॅच ही 8 जून 2026 पासून मुलांना ट्रेनिंग साठी बोलवण्यात येणार आहे। तर याचे मेसेज जवळजवळ याचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन हे मे महिन्यामध्ये आता झालेलं होतं। त्या मुलांना SMS पोहोचलेले आहेत। तर काही मुलांना SMS नसेल आला तर त्यांच्यासाठी ही व्हिडिओ तुम्ही शेअर करा जास्तीत जास्त मुलांपर्यंत, कारण काही मुलांना मोबाईल नेटवर्क मध्ये SMS येत नाही, काही मुलांचा मोबाईल बंद असतो। तर ही व्हिडिओ तुम्ही जास्तीत जास्त शेअर करा। तर आपण पॉइंट नुसार आपल्या ट्रेनिंग साठी जे जे काही डॉक्युमेंट लागणार आहे त्याची सदर माहिती आपण घेऊ। तर महत्वाचा मुद्दा, MSF ट्रेनिंग हे कुठे होणार आहे तर जवळपास 6.5 मुलांचे ट्रेनिंग हे एका सेंटरला तर होऊ शकत नाही। हे ट्रेनिंग महाराष्ट्रातील SRPF गट 19 कुसडगाव गोंदिया, गट 11 बालेगाव नवी मुंबई, सोलापूर SRPF गट, अमरावती SRPF गट, गोरेगाव गट 8, गट 7 दौंड, जालना SRPF, गट 2 पुणे आणि गट 1 पुणे, अशा जवळजवळ 10 SRPF गटच्या ठिकाणी MSF च्या मुलांचं हे ट्रेनिंग साठी पाठवण्यात येणार आहे। आणि जसजसे ट्रेनिंग सेंटरची जी क्षमता असते, कॅपॅसिटी असते, बाबा इथे 400 मुले, इथे 500 मुले ट्रेनिंग साठी त्यांच्याकडे कॅपॅसिटी असते, त्यानुसार 300, 450, 500 मुलांचे असे गट करून वेगवेगळ्या ट्रेनिंग सेंटरवर पाठवण्यात येणार आहे। आणि हे ट्रेनिंग किती दिवसाचं असणार आहे तर हे 45 दिवसाचं ट्रेनिंग तुमचं असणार आहे। आणि या 45 दिवसांमध्ये तुम्हाला सुट्टी वगैरे दिली जाणार नाही, फक्त रविवारी सुट्टी तुम्हाला असणार आहे। ते एक साप्ताहिक रजा असणार आहे। परंतु जर काही इन्सिडेंट झाला, काही मुलांच्या ट्रेनिंग मध्ये असताना वडील म्हणा, आई म्हणा, मुलगा वगैरे यांच्याबद्दल काय एक्सपायर झाले, काय झालं, इन्सिडेंट झाला तर त्यांना इमर्जन्सी मध्ये सुट्टी मिळू शकते। या व्यतिरिक्त कोणतीही तुम्हाला लग्न कार्यासाठी, वाढदिवस कार्यासाठी सुट्टी भेटणार नाही। त्यामुळे ज्या मुलांचं लग्न वगैरे आलेलं असेल तर त्यांनी या 45 दिवसाच्या कालावधीनंतर आपल्या लग्नाचा मुहूर्त वगैरे काढा, याच्या आधी नाहीतर ट्रेनिंग मध्ये तुम्हाला सुट्टी भेटणार नाही। तर राहिला महत्वाचा मुद्दा, याच्यासाठी तुम्हाला जी फी आकारली जाणार आहे ट्रेनिंग साठी, आतापर्यंत 15,000 रुपये फी आकारली जात होती, तर या ट्रेनिंग साठी तुम्हाला 20,000 रुपये फी आकारली जाणार आहे। ज्या मुलांना प्रशिक्षणासाठी पाठवलं जाणार यांची प्रथम ट्रेनिंगला ज्या दिवशी तुम्ही जाता त्या दिवशी तुमच्याकडून प्रथम कॅश नाही तर ऑनलाईन पद्धतीने तुमच्याकडून 20,000 रुपये घेतले जातील। परंतु हे 20,000 रुपये कशासाठी हा प्रश्न मुलांना पडला असतो का? तर बऱ्याच मुलांच्या कमेंट येतात असतात की MSF हे जर शासनाच्या अंतर्गत येते, महाराष्ट्र सरकारच्या अंतर्गत येते, तर इथे ट्रेनिंगसाठी पोलिसांच्या ट्रेनिंग जर फ्री मध्ये असते, MSF ट्रेनिंगला पैसे का घेत आहेत? तर याच्या आधी सुद्धा काही ट्रेनिंगच्या वेळेस पैसे घेत नव्हते, पैसे घेत होते तर ते पूर्णपणे रिफंड होत होते जे 5-6 वर्षापूर्वी। परंतु आता कसं झालंय, मुले ट्रेनिंग घेतात आणि जॉईनिंग करत नाहीत, त्यामुळे हा सर्व खर्च हा महामंडळावर येतो। त्यामुळे आता यांनी काय केलेलं आहे, 20,000 रुपये फी घ्यायची, याच्यातील 15,000 रुपये तुमचे रिफंड नॉन रिफंडेबल असणार, म्हणजे ते तुम्हाला माघारी भेटणार नाहीत। जर तुम्ही ट्रेनिंग मध्ये कालावधीमध्ये तुम्ही सोडलं तरी सुद्धा माघारी भेटत नाहीत। त्यातील 5,000 रुपये जे रिफंडेबल असणार 20,000 पैकी, ते तुम्हाला MSF ज्यावेळेस तुम्ही प्रशिक्षण पूर्ण करून जॉईनिंग होताल त्याच्यानंतर तुमचा एक करार हा 11 महिन्याचा असतो MSF चा, तो पूर्ण केला की तुम्हाला तुमचे 5,000 रुपये तुमच्या डायरेक्ट अकाउंटवर रिफंड होतील। म्हणजे तुमचे ट्रेनिंग खर्च 15,000 येणार आहे, 5,000 रुपये तुमचे रिफंड होतील। तर दुसरा मुद्दा, तुम्हाला ट्रेनिंगला जाण्यासाठी 45 दिवसाच्या ट्रेनिंग मध्ये तुम्हाला फक्त एकच सुट्टी असणार आहे। तसेच ट्रेनिंग साठी तुम्हाला जे PT किट लागणार आहे हे तुम्हाला स्वतः खरेदी करायचं आहे। PT किट्स मध्ये काय काय येणार आहे तर खाकी हाफ पॅन्ट 2 पुरुषांसाठी, महिलांसाठी फुल पॅन्ट आहे। तर पांढरा PT शर्ट, पांढरा शर्ट तुम्हाला माहित असेल ट्रेनिंग साठी मुले वापरतात, पोलीस लोक वापरतात, ते 2 क्वांटिटी मध्ये, म्हणजे 2 हाफ पॅन्ट 2 शर्ट, तसेच ब्लॅक सॉक्सच्या 2 जोडी, ब्लॅक पॅन्ट PT शूजचे, तुम्हाला माहिती आहे PTचा शूज जो असतो तो,
ब्लॅक नायलॉन बेल्ट म्हणजे कमरेचा बेल्ट सुद्धा हे तुम्हाला सर्व घेऊन जायचं आहे। हे सर्व ट्रेनिंगचं पीटी किट्स याची जे भत्ता आहे तो 1450 रुपये आहे, परंतु तो तुम्हाला आता भेटणार नाही। ट्रेनिंगला जायच्या वेळेस तुम्हाला हे सर्व स्वतः खरेदी करायचं आहे आणि ज्याच्यानंतर प्रशिक्षण पूर्ण झाल्या कालावधी पूर्ण होईल तुमचा 25 दिवसाचा, त्याच्यानंतर ज्यावेळेस तुम्हाला एमएसएफ मध्ये जॉईनिंग दिलं जाईल, तुम्हाला नियुक्ती दिली जाईल, ज्यावेळेस तुम्ही नियुक्तीचे 2 महिने भरताल त्याच्यानंतर तुम्हाला हे 1450 रुपये भत्ता हा तुमच्या अकाउंटला जमा होईल। याच्या आधी तोपर्यंतचा सर्व खर्च हा पीटी किटचा तुम्हाला करायचा आहे। तर ट्रेनिंग मध्ये तुम्हाला गेलं की प्रथम तुमच्याकडून हमीपत्र घेतलं जाईल, एक बंधपत्र घेतलं। हमीपत्रामध्ये काय असतं की ट्रेनिंग मध्ये जी जबाबदारी आहे तुमची, काही घडलं त्याला व्यवस्थित जबाबदार तुम्ही असता। आणि ट्रेनिंगला जाण्यासाठी तुमच्याकडे वैद्यकीय तपासणी प्रमाणपत्र घेतलं जाणार आहे। ही महत्वाची गोष्ट आहे, वैद्यकीय म्हणजे फिटनेस सर्टिफिकेट तुम्हाला घेऊन जायचं आहे। त्याच्यामध्ये काय काय लागणार आहे तुम्हाला महत्वाचे मुद्दे, त्याच्यामध्ये तुम्हाला सीबीसी ब्लड टेस्ट लागणार आहे, हिमोग्लोबिनची टेस्ट लागणार आहे, तुमचा त्यामध्ये ब्लड ग्रुप हा मेन्शन केलेला असला पाहिजे। तसेच तुम्ही मानसिकदृष्ट्या ट्रेनिंग करण्यासाठी सक्षम आहात का नाही हे तुमच्याकडून घेतलं नाही, डोळ्यांची तपासणी केली नाही, तसेच तुमचा गुडघ्यामधला जो गॅप आहे, पोलीस भरतीला कसं मेडिकल घेतलं त्याप्रमाणे गुडघ्यातील गॅप हा जास्त नसावा, तुमचे जे सपाट पाय तळवे जे असतात ते सपाट नसावेत, तसेच तुमच्या जे शरीरावर आपण बघतो बॉडी बिल्डर शरीरावर जे शरीरात दिसत असतात तसे शरीरात जास्त प्रमाणात दिसले नाहीत पाहिजेत बाहेर। आणि सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे तुम्हाला डोळ्याचा कोणताही आजार तसेच मोतीबिंदू नसला पाहिजे, हे त्या आपल्या फिटनेस सर्टिफिकेट मध्ये असणार आहे। तसेच चारित्र्य पडताळणी सर्टिफिकेट म्हणजे पोलीस व्हेरिफिकेशन हे तुम्हाला लागणार आहे। तर ज्यावेळेस तुम्ही ट्रेनिंगचं 45 दिवसाचं ट्रेनिंग चालू होईल, तुमचं ट्रेनिंग मध्ये तुम्हाला ज्यावेळेस तुमचा 45 दिवसा कालावधी पूर्ण होते येईल त्यावेळेस तुमचं एक्झाम घेतली जाते। ही एक्झाम ही 45 मार्काची रिटर्न एक्झाम आहे। याच्यामध्ये ही एक्झाम कशासाठी, तर रिटर्न एक्झाम मध्ये तुम्हाला तुम्ही जे 25 दिवसामध्ये प्रशिक्षण घेतलं याच्याबद्दल त्यामध्ये माहिती असणार आहे। तसेच या एक्झाम मध्ये जी 100 मार्काची एक्झाम आहे याच्यामध्ये मेरिट लागलं जाणार आहे। तुम्ही जे एक्झाम मध्ये मार्क पडतील तुम्हाला याच्यानुसार एमएसएफचं मेरिट लागणार आहे तुमच्या ट्रेनिंग बॅचचं। तर त्या बॅचनुसार जसे तुम्हाला मार्क पडतील त्यानुसार ज्या मुलांचे जास्त मार्क आहेत त्यांना लवकर नियुक्ती दिली जाणार आहे। असे स्टेप बाय स्टेप नियुक्ती हा तुमच्या मेरिटवर डिपेंड आहे की तुम्ही कशी एक्झाम देताय आणि याच्यानुसार तुम्हाला जॉईनिंग किती दिवसात द्यायचं। तर हे सर्व मुद्दे तुम्ही ऐकले असाल। जर याच्यामध्ये काही जर तुम्हाला अजून अडचणी असतील तर तुम्ही नक्कीच कमेंट मध्ये विचारू शकता, याचं उत्तर तुम्हाला कमेंट मध्ये दिलं जाईल। तर ही व्हिडिओ जास्तीत जास्त मुलांपर्यंत एमएसएफच्या शेअर करा, जेणेकरून काही मुलांना ट्रेनिंग संबंधी जे गैरसमज असतात, काही मुलांना वाटतं की 20,000 व्यतिरिक्त पण आपल्याकडून फी आकारली जाईल, तर असं काही होत नाही। तुमच्याकडून फक्त 20,000 रुपये हीच फी आता स्टार्टिंगला घेतली जाणार आहे। त्यामुळे व्हिडिओ जर आवडले व्हिडिओला नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, कारण अशाच नवीन नवीन एमएसएफ बद्दल ज्या नवीन विषय माहिती असेल, पेमेंट असेल, पेमेंट वाढ असेल, नवीन आस्थापना आल्या असेल, याच्याबद्दल सविस्तर माहिती आपल्या या नवीन नवीन व्हिडिओ मध्ये आपल्याला देण्यात येणार आहे। तसेच बोर्ड गार्डचं महामंडळ आहे त्या महामंडळाच्या सुद्धा सुरक्षा महामंडळाचे सुद्धा व्हिडिओ आपल्याला देणार आहेत। पोलीस भरतीबद्दल काही डिटेल्स येतील नवीन नवीन त्या सुद्धा आपण या चॅनलवर टाकणार आहेत। त्यामुळे चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करून लाईक करा। धन्यवाद।